इंदिरा गांधींचंही सोनं न खरेदी करण्याचं आवाहन. मोदींसारखाच इंदिरा गांधींचा 1967 साली निर्णय. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? इस हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. मोदींनी जसं सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं तसंच इंदिरा गांधींनी 1967 साली सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केल्याचा दावा केला जातोय. हीच बातमी आहे द हिंदू पेपर मध्ये. मुख्य पानावर द हिंदूनं इंदिरा गांधींनी सोनं खरेदी करू नका असं आवाहन केल्याची बातमी 1967 साली छापली होती असा दावा करण्यात आलाय. सोनं खरेदी करू नका, इंदिरा गांधींचा जनतेला सल्ला. राष्ट्रीय शिस्तीचं पालन करा. पण खरंच 1967 साली इंदिरा गांधींनी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं का? मोदींनी 2026 साली आवाहन केल्यानंतर आता इंदिरा गांधींनीही असंच आवाहन केल्याचा दावा केल्यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा होतीये. यावरून काँग्रेस भाजपमध्ये एकमेकांवर टीका केली जातीये. मात्र या कात्रणामागचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या मेसेज मागचं सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही माहिती मिळवली, काही मॅगझिन्स पाहिल्या, दुसऱ्या कोणत्या पेपरमध्ये अशी बातमी होती का हे देखील तपासून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. इंदिरा गांधींनी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलेलं नाही. व्हायरल होत असलेली बातमी द हिंदूत छापलेलीच नव्हती. 6 जून 1967 साली द हिंदू पेपरमध्ये अशी बातमी नाही. द हिंदूच्या नावानं व्हायरल होत असलेला फोटो खोटा आहे. 6 जून 1967 साली इस्रायल अरब राष्ट्रांमधील युद्धाची बातमी होती. तर द हिंदूनंही त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. 6 जून 1967 रोजीच्या द हिंदू वृत्तपत्राचं मुखपृष्ठ असल्याचा दावा करणारा एक डिजिटल पद्धतीनं बदललेला फोटो सोशल मीडियावर फिरतोय. हे आमच्या संग्रहातील खरं पान नाही. द हिंदूचा फॉन्ट आणि व्हायरल फोटोतील फॉन्टही वेगळा आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत 1967 साली इंदिरा गांधींनीही सोनं खरेदी न करण्याचा सल्ला दिला होता हा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.